बातमी आहे नाशिकमधील शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे हे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत आणि आपली भूमिका मांडतील। नाशिकचं उपमहापौर पद हे विलास शिंदे यांना दिल्यामुळे प्रवीण तिदमे हे काहीसे नाराज होते आणि त्यांनी महानगर प्रमुख आणि आपल्या नगरसेवकाच्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती। शिवाय नाराज असणाऱ्या तिदमेंनी 2 दिवसांपासून फोन देखील स्विच ऑफ केला होता। दरम्यान प्रवीण तिदमे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत संवाद साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदेंसोबतच्या संवादाच्या नंतर तिदमे आपली तलवार म्यान करणार का याकडे लक्ष आहे। अजितदादांच्या विमानामध्ये सुसाईड बॉम्बरचा वापर झाला होता का? विम्यासाठी अपघात घडवून आणला का? व्हीएसआर कंपनीवरती आमदार अमोल मिटकरींना संशय। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या वेळी कायम सोबत असणारा पीए गेला कुठे? बजरंग सोनावणे यांचा सवाल। लोकसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती। महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, सयाजी शिंदेंची भूमिका। तर दोन्ही राष्ट्रवादीच्या संदर्भात पवार कुटुंबीय निर्णय घेणार, बजरंग सोनावणे यांनी केलं स्पष्ट। तेलंगणामध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना, दोषींवरती कारवाई करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र। दोन 2047ला भारताचे तुकडे करू म्हणणाऱ्यांचे तुकडे पडतील, सरसंघचालक मोहन भागवत गरजले। 2047ला अखंड भारत होईल अशी स्वप्न पहा, असाही सल्ला। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपकडून 1.25 वर्ष महापौरपद आणि 2 वर्ष स्थायी समिती अध्यक्षपद देण्याची ऑफर, सूत्रांची एबीपी माझाला माहिती। अकलूजमध्ये मतदान केंद्रात लहान मुलाला घेऊन जाणं, राष्ट्रवादीचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांना भोवणार, उपजिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश। तर संभाजीनगरमध्ये आमदार विलास भुमरेंच्या मुलाच्या बोटाला शाई लावल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवरती कारवाईचा बडगा। उद्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतमोजणी, प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण। एबीपी माझावरती पहा अचूक आणि वेगवान निकाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।